नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. रेल्वेचा विकास, विस्तार आणि आधुनिकीकरणावर केंद्र सरकारचा भर. पंतप्रधान. विमुद्रीकरणानंतर देशाच्या करसंकलनात तसंच राज्यांच्या मूल्यवर्धित करवसुलीत लक्षणीय वाढ झाल्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांची माहिती. वाहतुकीचे नियम अधिक कडक करणारं मोटार वाहन सुधारणा विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडणार. नितीन गडकरी यांचं सूतोवाच. काश्मीरात अखनूरमध्ये लष्करी अभियांत्रिकी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3 कामगार मृत्युमुखी. कृष्णा नदी पाणी वाटपात महाराष्ट्राचा वाटा कायम. सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणाची याचिका फेटाळली. राज्यातल्या 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांवर भाजपाची मोहोर. काँग्रेसचे 2 नगराध्यक्ष. मुंबईत आजपासून राज्य सरकारकडून मुंबई वायफाय सुविधा सुरू. शहरात 500 ठिकाणी हॉटस्पॉट. विमुद्रीकरणाचा निषेध करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. आणि अंबरनाथच्या औषध निर्मिती कंपनीतून 19 कोटी किमतीचा 760 किलो अंमली पदार्थांचा साठा जप्त. नमस्कार आणि बातम्या विस्ताराने. रेल्वेचा विकास, विस्तार आणि आधुनिकीकरणावर केंद्र सरकारचा भर असल्याचं प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी रेल्वेला फारसं महत्त्व दिलं नव्हतं अशी टीकाही त्यांनी केली. मात्र रेल्वे ही सध्याच्या शासनाच्या प्राधान्यक्रमावर आहे. त्यामुळेच गेल्या 2 वर्षांच्या काळात रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत दुपटीने वाढ झाली असल्याचं ते म्हणाले. परदेशातील विकसित तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सुरक्षाविषयक सोयी पुरवणं शक्य होत असल्याचं मत त्यांनी मांडलं. देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात होत असल्याचं ते म्हणाले. इस सरकार ने रेलवे को प्राथमिकता दी है. रेलवे का विस्तार हो, रेलवे का विकास हो, रेलवे आधुनिक बने और रेलवे जन सामान्य की जिंदगी में एक क्वालिटेटिव चेंज के साथ मददगार कैसे बने. और आपने पिछले 2.5 साल में रेलवे के कार्यकलाप को देखा होगा तो आपको ध्यान में आता होगा. पहले की तुलना में बजट डबल कर दिया गया. ये छोटी बात नहीं है. रेल्वे ही जनसामान्यांसाठीची सेवा आहे. त्यामुळेच मोहीम आखल्याप्रमाणे रेल्वे क्षेत्राच्या विकासाचं धोरण राबवलं जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि गुजरातचे राज्यपाल ओ.पी. कोहली आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधानांच्या हस्ते आज गांधीनगर इथे पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचंही थोड्या वेळापूर्वी उद्घाटन झालं. बंगळुरू इथे आयोजित प्रवासी भारतीय दिवस संमेलनात आज 30 अनिवासी भारतीयांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अनिवासी भारतीय देशासाठी तसंच ते ज्या देशात कार्यरत आहेत तिथे देत असलेल्या योगदानाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. विमुद्रीकरणानंतर करसंग्रहात वाढ झाली असून बहुतांश राज्यांच्या व्हॅट अर्थात मूल्यवर्धित करसंकलनातही वाढ झाली आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. जेटली यांनी आज नवी दिल्ली इथे याबाबतची आकडेवारी प्रसारमाध्यमांना दिली. विमुद्रीकरणाचा परिणाम डिसेंबर महिन्यातल्या आकडेवारीवर होईल अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र डिसेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अप्रत्यक्ष करसंकलनात 14.2% अबकारी करसंकलनात 31.6% तर सेवा करात 12.4% वाढ झाली.
सीमा शुल्कात 6.3% घट दिसून आली तरी प्रामुख्याने ती सोन्याच्या आयातीत घट झाल्यामुळे अप्रत्यक्ष करसंकलनात नोव्हेंबर 2016च्या तुलनेत डिसेंबर 2016 मध्ये 12.8% वाढ झाली। एप्रिल ते डिसेंबर 2016 या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत अप्रत्यक्ष करसंकलनात 25% तर प्रत्यक्ष करवसुलीत 12% वाढ झाली आहे, अशी माहितीही जेटली यांनी दिली। विमुद्रीकरणानंतर अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याबाबत व्यक्त होणारी चिंता निरर्थक असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत असल्याचं जेटली म्हणाले। माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जीवन सुकर होऊ शकतं, असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे। विशाखापट्टणम इथे 2 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। यंदा या परिषदेची संकल्पना इंटरनेट ऑफ थिंग्स अँड ई-गव्हर्नन्स अशी आहे। ई-प्रशासनासंबंधीच्या सर्वोत्तम पद्धतींबाबत, नव्या संधींबाबत परिषदेत चर्चा होणार आहे। परिषदेत आज 3 पुस्तकांचं अनावरणही झालं। संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाहतुकीचे नियम अधिक कडक करणारे मोटार वाहन सुधारणा विधेयक मांडण्याचा सरकार प्रयत्न करेल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं। नवी दिल्ली इथे रस्ते सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ आज त्यांनी केला। आगामी काही दिवसात ग्रामीण भागात वाहन चालक प्रशिक्षण केंद्र मोठ्या प्रमाणावर उघडण्यात येतील, असंही गडकरी यांनी सांगितलं। यावेळी झालेल्या पदफेरीत गडकरींसह नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सहभागी झाले होते। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही आजपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली। जिल्ह्यातल्या गांधी चौकात झालेल्या कार्यक्रमात गडचिरोलीचे अप्पर जिल्हाधिकारी जितेंद्र आव्हाड आणि अधिकारी उपस्थित होते। वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी यावेळी रॅली काढण्यात आली। जम्मू काश्मीरमधल्या अखनूर क्षेत्रातल्या बटाल परिसरात GREF अर्थात जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सच्या छावणीवर आज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात छावणीमध्ये काम करणारे 3 कामगार मृत्युमुखी पडले असून हल्लेखोर दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे। कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राच्या वाट्याला येणारं 666 TMC पाणी कायम राहणार असण्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं। या संदर्भात तेलंगणाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली। कृष्णा नदीच्या पाणी वाटपाबाबत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांसाठी प्रकल्पनिहाय पाणी वाटप पुन्हा करण्यात यावं, ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणची मागणी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कृष्णा पाणी लवादाने फेटाळली होती। या निर्णयाला तेलंगणाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमधल्या सर्व म्हणजे 11 नगरपरिषदांच्या निवडणुकींचे निकाल जाहीर झाले असून नगराध्यक्षपदाच्या सर्वाधिक 6 जागा जिंकून भाजपने बाजी मारली आहे, तर काँग्रेसने 2 नगराध्यक्षपदं जिंकली आहेत। एकूण 244 नगरसेवक पदांच्या निवडणुकीतही भाजपने 100हून जास्त जागांवर विजय मिळवला आहे। नागपूरमध्ये रामटेक, उमरेड, सावनेर आणि खापा या 4 नगरपरिषदांमध्ये तसंच गोंदिया आणि तिरोडा या नगरपरिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत। मोहपा आणि कामाठी इथे काँग्रेसची सरशी झाली असून कळमेश्वर इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बाजी मारली। विदर्भ माझा पक्षाने नरखेड आणि काटोल नगरपरिषदेत बाजी मारली। रामटेक इथे भाजपचे दिलीप देशमुख, कळमेश्वर इथे स्मृती इखार, सावनेर इथे रेखा मोवाडे, खापा इथे प्रियंका मोहिते, उमरेड इथे विजयलक्ष्मी भदोरिया यांनी नगराध्यक्षपदाचा मान मिळवला आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या गोंदिया नगरपरिषदेत भाजपचे अशोक इंगळे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत, तर तिरोडा इथे भाजपच्या सोनाली देशपांडे नगराध्यक्षपदी निवडून आल्या। मोहपा इथे काँग्रेसच्या शोभा कौटकर आणि कामठी इथे साहजदा शफाद अहमद विजयी झाले आहेत। नरखेड इथे नगरविकास आघाडीचे अभिजित गुप्ता, काटोल इथे विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्या आहेत। नगरसेवक पदांच्या निवडणुकीत भाजपा 100, काँग्रेस 58, शिवसेना 14, राष्ट्रवादी काँग्रेस 26, विदर्भ माझा 18, शेकाप 4, नगरविकास आघाडी 5, बसपा 6, MIM 1 आणि अपक्ष 7 जागांवर निवडून आले आहेत।
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई वायफाय ही सुविधा आजपासून सुरू केली। मुंबई वायफायच्या पहिल्या टप्प्यात मुंबईत विविध ठिकाणी 500 वायफाय हॉटस्पॉट्स लावण्यात आले आहेत। मुंबई वायफाय ही देशातली सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय सुविधा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मुंबई परिसर आणि उपनगर, मुंबई उच्च न्यायालय, विधान भवन, पोलीस आयुक्त कार्यालय अशा मुख्य ठिकाणी ही वायफाय सेवा उपलब्ध आहे, असंही ते म्हणाले। राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती एकमेकांशी डिजिटली जोडल्या जाव्यात यासाठीही मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत। वायफायचा वेग आणि कनेक्टिव्हिटी यावर सरकार लक्ष ठेवून असेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। वायफाय सुविधेमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होईल, तसंच ही सुविधा सुरू करून राज्य सरकारने डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले। मुंबईमध्ये आज आम्ही 500 वायफाय हॉटस्पॉट्स हे गो लाईव्ह केले आहेत आणि आता ते जनतेला उपयोगाकरता खुले करण्यात आले आहेत। हे पब्लिक हॉटस्पॉट्स आहेत आणि लवकरच 500 वरनं आता आम्ही 1200 वर देखील जाणार आहोत आणि या माध्यमातून मुंबईला स्मार्ट सिटी करण्याकडे एक महत्त्वाचं पाऊल आम्ही उचललेलं आहे। आता आम्ही मुंबई केलंय, लवकरच नागपूर करतो। नागपूरमध्ये काही स्पॉट्स आम्ही जवळजवळ आमचे तयार आहेत, पुण्यामध्ये करतोय, नाशिकला आम्ही करतोय। त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सिटीजन सेंट्रिक पब्लिक वायफाय हॉटस्पॉट्स हे जवळजवळ सगळ्या मेजर शहरांमध्ये तयार करून त्यातनं डिजिटल इंडियाकडे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल महाराष्ट्र उचलेल। नागरिकांनीही याबाबत आनंद व्यक्त केला आहे। राज्यात निरनिराळ्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मूळ भाडेकरूंचं पुनर्वसन करून त्याच ठिकाणी त्यांना सदनिका देण्यासंदर्भात धोरण ठरवण्यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। याशिवाय अशा शिबिरांमध्ये राहणाऱ्या अनधिकृत रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेतून सदनिका देण्याबाबतही ही उपसमिती धोरण ठरवणार आहे। राज्यातल्या सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्था किंवा राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्याकडून 5 वर्ष मुदतीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज शासनाकडून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर लोकांना झालेला त्रास, बँकांबाहेरच्या रांगांमध्ये झालेले मृत्यू आणि तीव्र चलन टंचाईमुळे व्यापारावर झालेला विपरीत परिणाम या सर्व घटनांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेसने आज सोलापूर जिल्ह्यात घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन केलं। सरकारने जनतेला वेठीला न धरता जास्तीत जास्त नोटा चलनात उपलब्ध कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक अल्लमप्रभू पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसने आज विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात विविध ठिकाणी आंदोलन पुकारलं आहे। मुंबईत वांद्रे इथे खेरवाडी जंक्शन ते उपजिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सचिन अहिर, नबाब मलिक, विद्या चव्हाण सहभागी झाले होते। विमुद्रीकरणाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही योजना राबवाव्यात अशी मागणी तटकरे यांनी यावेळी केली। या संदर्भातलं निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। बीड जिल्ह्यात परळी इथे 4 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। विमुद्रीकरणाची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे जनतेत संतापाची भावना असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदानातून ती व्यक्त होईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे यांनी दिला। इटके कॉर्नर इथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सहभागी झाले होते। कोल्हापुरातही पंचगंगा नदीपुलावर पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने केलं। या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प झाली होती। विमुद्रीकरणामुळे शेती आणि सहकार क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याची टीका खासदार धनंजय महाडिक आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी केली। अंबरनाथ इथल्या एका औषध कंपनीत बेकायदा साठा केलेल्या 760 किलो वजनाच्या आणि 19 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा ठाणे पोलिसांनी जप्त केला। 3 दिवसांपूर्वी ठाण्यात 2 संशयितांकडून 6 किलो वजनाचा अल्पर झोलाम हा अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केला होता, अशी माहिती आयुक्त परमवीर सिंग यांनी आज ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। हस्तगत केलेल्या अंमली पदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं।
आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. उत्तर भारतातील थंडीची लाट अद्यापही कायम आहे. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी थंडी आणखी वाढली असून तिथल्या गुलमर्ग इथे उणे 12.4% इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली. पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट थोडीशी ओसरली असली तरी धुक्यामुळे रेल्वे रस्ता आणि हवाई मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळत आहे. नैनितालमध्येही काल यंदाच्या वर्षातला पहिला हिमवर्षाव झाला. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आला आहे. आता राज्यातल्या तापमानाविषयी. राज्यातही अनेक ठिकाणी गारवा आहे आणि तापमानात घट दिसून येत आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 29 आणि 17, नागपूर 29 आणि 14, पुणे 29 आणि 11, औरंगाबाद 28 आणि 11, नाशिक 27 आणि 10, कोल्हापूर 29 आणि 13, रत्नागिरी 31 आणि 17, सोलापूर 31 आणि 14 आणि अमरावती 27 आणि 14 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेचा विकास विस्तार आणि आधुनिकीकरणावर केंद्र सरकारचा भर. पंतप्रधान. विमुद्रीकरणानंतर देशाच्या करसंकलनात तसंच राज्यांच्या मूल्यवर्धित करवसुलीत लक्षणीय वाढ झाल्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांची माहिती. वाहतुकीचे नियम अधिक कडक करणारं मोटार वाहन सुधारणा विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडणार. नितीन गडकरी यांचं सूतोवाच. काश्मीरात अखनूरमध्ये लष्करी अभियांत्रिकी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3 कामगार मृत्युमुखी. कृष्णा नदी पाणी वाटपात महाराष्ट्राचा वाटा कायम. सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणाची याचिका फेटाळली. राज्यातल्या 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांवर भाजपची मोहर. काँग्रेसचे 2 नगराध्यक्ष. मुंबईत आजपासून राज्य सरकारकडून मुंबई वायफाय सुविधा सुरू. शहरात 500 ठिकाणी हॉटस्पॉट्स. विमुद्रीकरणाचा निषेध करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. आणि अंबरनाथच्या औषध निर्मिती कंपनीतून 19 कोटी किमतीचा 760 किलो अंमली पदार्थांचा साठा जप्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देशभरात रस्त्यांवरील अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी व्हावं आणि नागरिकांमध्ये रस्ते वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने 9 ते 15 जानेवारी या कालावधीत देशभरात राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह राबवला जात आहे. त्यानिमित्ताने या उपक्रमाविषयी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे उपआयुक्त संजय मोहिते यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.